हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. सो सॉलिड स्टेट्समध्ये आता आपल्याला बघायचं आहे पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड. सी, पॅकिंग किंवा क्लोज पॅकिंग म्हणजे सिम्पली सॉलिडचा क्रिस्टलपासून सॉलिड फॉर्म होत असताना व्हॉट हॅपन्स, द पार्टिकल्स come closer, unit cells come closer to each other and then they are arranged in a ordered manner, periodic manner. Clear cut structure is developed there. आणि प्रयत्न हा असतो की जास्तीत जास्त डेन्स सॉलिड कसा तयार होईल, त्यामुळे आपण त्याला क्लोज पॅकिंग असा शब्द वापरतो. पण मग ही जी अरेंजमेंट ऑफ पार्टिकल होती ही सगळ्या सॉलिडमध्ये सारख्या प्रकारे होत नाही, ती वेगवेगळ्या प्रकारे होती, राईट. आणि त्या पद्धतीने मग त्या सॉलिड्सच्या मध्ये जो इंटरस्टिशियल स्पेस असतो, वाईड्स ज्याला म्हणतो, ते तयार होत असतात. सो वी आर बेसिकली इंटरेस्टेड टू नो की व्हॉट काइंड ऑफ वाईड इज ऑब्झर्व इन पर्टिक्युलर टाईप ऑफ पॅकिंग. मग त्याच्यासाठी पॅकिंगचं बेसिक समजणं गरजेचं आहे. सी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर पॅकिंग तीन पद्धतीने, म्हणजे सुरुवात त्याची तीन पद्धतीत होती. सुरुवातीला वन डायमेन्शनल पॅकिंग, म्हणजे पार्टिकल्स लिटरली वन डायमेन्शनलमध्ये हे एकमेकांच्या शेजारी अशा पद्धतीने अरेंज केले जाते. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा शेजारच्या दोन पार्टिकलच्या संपर्कात राहतो. मग आता वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये जर कोऑर्डिनेशन नंबर बघितला तर तुम्हाला किती यायला पाहिजे, तो 2 यायला पाहिजे. वन डायमेन्शनल का म्हणलं, कारण पॅकिंग टेक्स प्लेस अलॉंग दी लाईन ओनली. फक्त एकच तेवढी रेषा तयार होती पार्टिकल्सची, राईट. दॅट इज व्हॉट इज वन डायमेन्शनल पॅकिंग. टू डायमेन्शनल पॅकिंगमध्ये काय होणार आहे, सपोज ही एक लाईन आहे आणि आपण आता या लाईनवरच दुसरी लाईन ठेवली लाईक दिस. सो व्हॉट वी हॅव डन, सो आपण एक्स ॲक्सिसला एक वन डायमेन्शनली मूव्ह झालो आणि आता आपण वाय ॲक्सिसला पण मूव्ह व्हायला लागलो. सो एक्स आणि वाय प्लेनमध्ये ही पॅकिंग स्टॅकिंग तयार होती पार्टिकलच्या वरती पार्टिकल. देन दिस इज कॉल्ड एज टू डायमेन्शनल पॅकिंग, राईट. सो हे टू डायमेन्शनमध्ये होती म्हणून टू डायमेन्शनल म्हणायचं. सो आता टू डायमेन्शनल पॅकिंगमध्ये देअर आर टू टाइप्स, एक स्क्वेअर पॅकिंग आणि दुसरी हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग, राईट. एक कोणती असेल, स्क्वेअर आणि दुसरी हेक्झॅगोनल. मग आता स्क्वेअर कशाला म्हणायचं मित्रांनो, मी आता ही जी ड्रॉइंग काढतोय, हे ड्रॉइंग मी जर कंटिन्यू केलं, आता मी जर हे 4 पार्टिकल्स घेतले असे आणि याचे सेंटर्स जर जोडले तर व्हॉट यू कॅन सी द स्क्वेअर देअर. मग सो दिस इज कॉल्ड एज स्क्वेअर पॅकिंग. मग स्क्वेअर पॅकिंग कशी फॉर्म होते, तुमचा पार्टिकलच्या एक्झॅक्टली वर आणि शेजारी अलाइन पार्टिकल असतो, राईट. म्हणजे सगळ्याचे सेंटर्स जर आपण व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली जॉईन केले तर दे लाय ऑन द सेम लाईन, व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल, ठीक आहे. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड एज स्क्वेअर पॅकिंग, किंवा मग त्याचे सेंटर जोडले तर तुम्हाला स्क्वेअर मिळतो. दिस टाइप ऑफ पॅकिंग इज कॉल्ड एज स्क्वेअर पॅकिंग. मग आपण जर एका लेअरला, हा जो लेअर करतो याला ए जर म्हणलं तर मग हा ए टाईप पॅकिंग होऊन जाईल, राईट. त्याला काय होईल, मग ती अरेंजमेंट काय होईल, ए टाईप. पण जर आता आपण समजा अरेंजमेंट अशी केली, ही सगळ्यात लोअर मोस्ट लाईन आपली पार्टिकलची, राईट. हे असे पार्टिकल्स अरेंज केलेली, त्याच्यानंतर तुम्ही इथं पार्टिकल टाकला, ठीक आहे. आता फिगरमध्ये थोडंफार माझा पार्टिकलची साईज कमी जास्त होईल. इथं टाकला, इथं टाकला, त्याच्यानंतर इथं टाकला, इथं टाकला, लाईक हा पार्टिकल कुठे येईल, इथं या ठिकाणी पार्टिकल येईल इकडचा, हा इकडे येईल असा, म्हणजे एका आड एक पार्टिकल ज्याला म्हणतो ना आपण ते. मग मित्रांनो, जर मी सेंटर असे जोडले याचे तर किती तयार होते, काय तयार होईल, इथं हेक्झॅगॉन तयार होईल. मग ह्या केसमध्ये याला काय म्हणायचं, हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग, राईट. आता इथं जर आपण बघितलं, हा आपला मेन पार्टिकल आहे ऑब्झर्वेशन खाली आणि हा ऑब्झर्वेशन खाली इथे. सो आपण कोऑर्डिनेशन नंबर काढू शकतो. इथं बघितलं 1 2 3 आणि 4 पार्टिकल्स याच्या शेजारचे पार्टिकल याच्या संपर्कात आहे, म्हणजे लेबर्स किती, त्याला 4, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर किती येणार, 4. तेच जर इथं बघितलं, त्याला 6 पार्टिकल शेजारचे टच करतात, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येईल, याचा कोऑर्डिनेशन नंबर येईल 6, याचा कोऑर्डिनेशन नंबर येईल 4, याचा कोऑर्डिनेशन नंबर येईल 1. आता सिंपल, व्हॉट इज वन डायमेन्शनल पॅकिंग, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन सच दॅट ईच पार्टिकल हॅज 2 नेबर्स किंवा ईच पार्टिकल इज इन टच विथ 2 अदर पार्टिकल्स, दॅट इज कॉल्ड एज वन डायमेन्शनल पॅकिंग. देन टू डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग म्हणजे काय, सो अरेंजमेंट ऑफ particles in 2 dimensions such that each particle is in contact with 4 other particles, or otherwise the particles are stacked over each other such that they are aligned, right. Then hexagonal close packing, in hexagonal close packing the particles are arranged alternatively such that each particle is in contact with the 6 other particles, तर त्याला म्हणायचं हेक्झॅगोनल. मग आता जर तुम्ही इथं जर स्पेस बघितले तर यू कॅन सी हिअर
द स्पेस बिटवीन दीज टू. हा स्पेस जर आपण असा बघितला तर हा असा स्पेस तयार होईल इथं, राईट. इथं जर स्पेस आपण बघितला प्रत्येक दोन पार्टिकल मधला तर हा असा ट्रायंग्युलर तयार होईल थोडासा. ठीक आहे. सो हेअर इज नो क्वेश्चन ऑफ स्पेस. सो याच्या स्पेस तुम्ही बघा आणि याच्या स्पेस पहा. सो याची डेन्सिटी जास्त राहील. म्हणजे इन केस ऑफ आता मी जर याला ए, या लाईनला बी आणि ह्या लाईनला ए जर म्हणलं तर इट इज ए बी ए टाईप तुम्ही कंटिन्यू करू शकता. दिस इज ए ए ए टाईप पॅकेजिंग, राईट. सो जनरल लक्षात ठेवा, स्क्वेअर टू डायमेन्शनल स्क्वेअर देन टू डायमेन्शनल हेक्झॅगोनल. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवा एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो दिस इज पॅकेजिंग इन 2 डायमेन्शन. नाउ लेट अस लर्न हाऊ पॅकेजिंग टेक्स प्लेस इन 3 डायमेन्शन. ठीक आहे. आता मित्रांनो 3 डायमेन्शन मध्ये कसं होणार पहा. मी याचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. पॅकेजिंगचं साधं उदाहरण लक्षात घ्या. समजा तुम्हाला लाडू दिले अरेंज करायला. लाडू सुरुवातीला तुम्ही लाडू जर समजा एका ट्रेमध्ये अरेंज करताय, एका लाईनीत जर ठेवले तर दॅट इज झाली 1 डायमेन्शनल. आता तो ट्रेचा पूर्ण सरफेस भरवताय म्हणजे तुम्ही वर एकावर एक वरती न ठेवता एका शेजारी एक ठेवत गेले असा हॉरिझॉन्टल डायरेक्शनने. आणि जर समजा तुम्ही एका आड एक न ठेवता फक्त एका लाडूच्या लाईनमध्ये दुसरा ठेवला तर ती झाली तुमची 2 डायमेन्शनल स्क्वेअर. पण जर तुम्ही एका आड एक लाडू जर ठेवला तर ती झाली तुमची 2 डायमेन्शनल हेक्झॅगोनल. आता तुम्ही एक लाडूचा लेअर कंप्लीट केला, तुम्हाला वरती एक दुसरा थर साचवायचा आहे जेणेकरून असा पिरॅमिड टाईप तयार होईल. मग इन सच केस त्याला आपण काय म्हणू, 3 डायमेन्शनल पॅकिंग. 3 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये देअर आर अगेन 2 टाईप्स. पहिला टाईप काय येईल का 3 डायमेन्शनमध्ये क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनमध्ये पहिला तुमचा टाईप येणार आहे एक क्युबिक येतो त्याच्यात आणि एक हेक्झागोनल येतो. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड दी क्युबिक वन. सो आता क्युबिक वन कसं होणार आहे पहा मित्रांनो. क्युबिक वनची जर आता आपल्याला इथं 3 डायमेन्शनल फिगर नाही आहे, बट आय कॅन ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर फॉर यू. समजा माझा हा असा एक लेअर आहे वेअर इन आय हॅव 2 डायमेन्शनल हेक्झॅगोनल पॅकिंग, राईट. त्याच्यानंतर मग माझ्याकडं इथे एक पार्टिकल आहे या पद्धतीने एक. आता मी याच्यावरती हा रेस्ट करणार या व्हाईटवरती आणि खाली परत माझ्याकडे तशीच अरेंजमेंट आहे. ठीक आहे. ते आता हे थोडंसं इमॅजिन करण्याचा भाग आहे. आय विल ट्राय टू गिव्ह यू दिस इन 3 डायमेन्शन. ठीक आहे. सो मी एक वर एक हेक्झॅगोनल लेअर ठेवलाय, खाली एक हेक्झॅगोनल लेअर ठेवलाय आणि आय हॅव टेकन पार्ट ऑफ वन ऑफ द हेक्झॅगोनल लेअर. आता मी जर हे एकमेकावर ठेवले तर मला अरेंजमेंट जी भेटणार आहे ती अरेंजमेंट कशी असणार आहे. सपोज these are the 3 स्पियर्स इन कॉन्टॅक्ट. हा आणखी एक घेऊ आपण असा इकडून, म्हणजे एक पूर्ण मधला लेअर तयार होईल. वरतून जर मी लेअर तयार केला तर तो कसा येईल मग. ठीक आहे. सिमिलर स्ट्रक्चर आय कॅन ड्रॉ हिअर. सो हिअर 1 हिअर अँड देन these 2. सो अशा प्रकारे तिथे ते स्ट्रक्चर तयार होईल. सो याला 3D मध्ये बघितलं तर जास्त चांगलं समजतं. थोडक्यात आपण जर याची डायग्राम जर काढली तर डायग्राम विल बी समथिंग लाईक दिस. ठीक आहे ना. आता मी याची क्रिस्टलची डायग्राम काढतो लॅटिसची. सो दिस इज माय अप्पर लेअर, दिस इज माय लोअर लेअर अँड इन बिटवीन आय हॅव द ट्रायंग्युलर लेअर, ट्रायंगल लाईक दिस. ठीक आहे ना. आता हे झालं त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर. मग आता मी जर हे जोडलं आय विल गेट क्रिस्टल स्ट्रक्चर लाईक दिस. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर. समजून घेण्याचा भाग काय आहे याच्यामध्ये आता जी अरेंजमेंट होणार आहे तयार. सी द थर्ड लेअर लाईज व्हर्टिकली अबोव द फर्स्ट अँड सेकंड स्पेअर इन द थर्ड लेअर रेस्ट इन द वन सेट ऑफ द हॉलो ऑन द टॉप ऑफ द सेकंड लेअर. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज AB. ठीक आहे ना. आता याला आपल्याला काय म्हणता येईल माहिती आहे ह्या अरेंजमेंटला. म्हणजे लाईक मी जर याला एक लेअरला A म्हणलं, ह्या लेअरला B म्हणलं, ह्या लेअरला परत A म्हणलं तर ही जी पॅकिंग आहे याला आपण AB अशी पॅकिंग म्हणतो. 3 डायमेन्शनल मध्ये AB. ठीक आहे. या टाईपची पॅकिंग असंही म्हणलं जातं. आता याच्यामध्ये व्हाईट्स काय तयार होणार आहे ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. सो दिस इज अवर 3 डायमेन्शनल हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. आता याच्यामध्ये आपल्याला 3 डायमेन्शनल क्युबिक क्लोज पॅकिंग बघायची. मग क्युबिक क्लोज पॅकिंग मध्ये काय होतं ते समजून घ्या मित्रांनो. आता हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग मध्ये आपण एक आड एक स्पियर ठेवला. क्युबिक मध्ये आपण काय करणार, हा आपला बॉटमचा लेअर लाईक दिस फॉर्म बाय द स्क्वेअर 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग. आपण एक्झॅक्टली याच्या वरती स्पियर ठेवत गेलो का हा आपला टॉपचा लेअर तयार होईल. अँड देन यू कॅन सी द ह्या साईडने जर व्ह्यू बघितला
यू कॅन सी 4 स्पियर लाईक दिस. ठीक आहे ना. तसेच इकडून हे 4 असतील. सो दिस फॉर्म्स ए क्यूब बेसिकली. हा असा क्यूब तयार होतो इथे. ठीक आहे ना. सो दिस इज व्हॉट इज हे 3 डायमेन्शनल क्यूबिक पॅकिंग राईट. मग आता याच्यामध्ये जर आपण याचं क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर वी कॅन सी द क्यूब लाईक दिस. सो 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 आणि हा असा एक मध्ये एक येतो राईट. सो अशा पद्धतीने ती अरेंजमेंट तयार होती. मग आता या प्रकारे जर आपण याला ए बी असंही म्हणू शकतो आपण. या अरेंजमेंटला आपण काय म्हणू शकतो, ए बी. So आता टर्मिनॉलॉजी इज गिव्हन इन युअर बुक्स प्रॉपरली बेसिकली. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन यू मेनली हाऊ द व्हाईट्स आर फॉर्म बेसिकली. आता याच्यात तो व्हाईट तयार होणार तो कसा असणार आहे, हेक्झॅगोनल मध्ये कसा असणार आहे, वी आर इंटरेस्टेड इन दॅट ओनली राईट. सो लेट अस अंडरस्टँड दॅट टाइप दॅट व्हाईट्स इन द पॅकेजिंग. ठीक आहे. आता 3 डायमेन्शनलचे मी जर तुम्हाला काही पिक्चर्स त्याच्यात दिले तर यू विल गेट क्लिअर. आता याच्यावर क्वेश्चन काय असतं माहिती आहे का, ब्रीफ अकाउंट ऑफ म्हणजे थिअरी लिहायचा क्वेश्चन असतो जनरली. व्हॉट इज 1 डायमेन्शनल पॅकिंग, व्हॉट इज 2 डायमेन्शनल पॅकिंग, देन एक्सप्लेन द हेक्झॅगोनल 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग किंवा एक्सप्लेन दी हेक्झॅगोनल 3 डायमेन्शनल पॅकिंग किंवा एक्सप्लेन दी क्यूबिक 3 डायमेन्शनल पॅकिंग म्हणजे HCP की CCP असं तुम्हाला तिथे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला थोडक्यात हे बघायचंय. सो याच्यामध्ये जर आपण स्टडी केलं तर क्यूबिकमध्ये फेस सेंटर आणि बॉडी सेंटर असे येतील. सिंपल म्हणजे आता ABC. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फेसवरचे पार्टिकल जर घेतले त्याच्यानंतर बॉडी सेंटरचा मी जो हा ड्रॉ केला हा बॉडी सेंटरचा, तर तुम्हाला ते डिटेल कशा पद्धतीने त्याला 3 डायमेन्शनमध्ये बघता आपण त्याला सेपरेटली सुद्धा स्टडी करू शकतो. ठीक आहे. नो लेट अस अंडरस्टँड दी व्हाईट्स. आपल्याला मेनली त्याच्यातले व्हाईट्स शिकायचे. ठीक आहे. सो व्हाईट्स काय पहा, इंटरस्टिशियल साईट इन क्लोज पॅकिंग. इंटरस्टिशियल साईट म्हणजे काय, मधला जो स्पेस आहे तो सगळ्यात पहिला आहे त्याच्यात ट्रायगोनल व्हाईट. सगळ्यात पहिला कोणता पॉइंट आहे, ट्रायगोनल व्हाईट. ठीक आहे ना. तर हा ट्रायगोनल व्हाईट कसा तयार होतो पहा. समजा मी मगाशी सांगितलं स्पियरची अरेंजमेंट आपण अशी केलेली. ठीक आहे. आता इथं काय दिसतोय हा, आता हे 3 स्पियर आहे बेसिकली. आता हा जो भाग आहे ना दिस इज कॉल्ड एज ट्रायगोनल व्हाईट. याला काय म्हणायचं, ट्रायगोनल व्हाईट. हे बघा, दिस साइड इज फॉर्म व्हेन 3 स्पियर्स लाय ॲट व्हर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. साइज ऑफ द ट्रायगोनल साइड इज गिवन बाय R इज इक्वल टू त्याची साईज किती येईल, R इज इक्वल टू 0.155 R. ठीक आहे. सो दिस इज द साइज ऑफ युअर ट्रायगोनल व्हाईट. ठीक आहे ना. ट्रायगोनल व्हाईटची साईज किती येते, R इज इक्वल टू 0.155 R. Here small r is radius of sphere and R is the radius of close pack spheres. ठीक है ना. Spherical R is radius of spherical part of white and R is radius of sphere. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. दिस इज अबाउट ट्रायगोनल व्हाईट. दुसरा आहे आपला टेट्राहेड्रल व्हाईट. सो मित्रांनो टेट्राहेड्रल व्हाईट कसा तयार होईल, समजा जर आपण याच्यावरती एक हे लावला, सपोज हा एक खाली ठेवलेला आहे, 3 असे खाली ठेवलेले आहेत आपण. ठीक आहे. इन टच इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. सो इथं काय होईल, ट्रायगोनल तयार होणार. आता याच्यावरती जर एक ठेवून दिला तर याच्यामध्ये जो स्पेस तयार होणार आहे सो तो स्पेस काय असणार आहे, टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय, टेट्राहेड्रॉन इज समथिंग लाईक दिस. ठीक आहे ना. ज्याला 4 फेसेस असतात, दॅट इज व्हॉट इज टेट्राहेड्रॉन. ठीक आहे. मग अशा प्रकारचा तिथे काय होईल, व्हाईट तयार होईल, स्पेस तयार होईल 3 डायमेन्शन मध्ये. म्हणजे आपण खाली हे असे 3 ठेवले आणि याच्या वरती एक ठेवला तर हा जो मधला गॅप इथे तयार होतोय तो टेट्राहेड्रॉन असेल राईट. त्याचा शेप कसा असेल, टेट्राहेड्रॉन. मग आता ह्या टेट्राहेड्रॉन मध्ये टेट्राहेड्रॉल व्हाईट मध्ये R इज इक्वल टू म्हणजे त्याची जी लेंथ आहे R ती किती असणार आहे तुमची, ती असणार आहे 0.225 R. अगेन मिनिंग सेम आहे. ठीक आहे. तो व्हाईट टेट्राहेड्रॉन टाइप शेप आहे बट इट इज नॉट अ फ्लॅट सरफेसेस लाईक टेट्राहेड्रॉन. असे कर्व सरफेसेस त्याला आतून येतील राईट. म्हणजे तो व्हाईट जर ड्रॉ करायला गेलं तर इट इज समथिंग लाईक दिस.
असा तो मोकळा स्पेस तयार होईल मध्ये त्या गॅपमध्ये, राईट. सो दॅट इज, मग तो जो गॅप आहे त्याची जी कर्वचा भाग आहे त्याची रेडियस किती, 0.225 ऑफ आर, म्हणजे मोठ्या स्पिअरची त्या पार्टिकलची रेडियसचे तो तितका असतो. ठीक आहे. हा झाला टेट्राहेड्रॉन. देन ऑक्टाहेड्रल व्हाईड. आता ऑक्टाहेड्रल व्हाईड कसा तयार होईल मित्रांनो तो समजून घ्या. सी, मी काय केलं, समजा ट्रायगोनल झाला, ट्रायगोनल 2 डायमेन्शनमुळे होईल, त्याच्यावरती एक स्पिअर ठेवला की जो झाला टेट्राहेड्रॉन. पण आता जर माझ्याकडे खालचा लेअर असा आहे, ठीक आहे, आणि मी याच्यावर असा एक लेअर ठेवून दिला, म्हणजे लाईक आता मला तुम्हाला 3 डायमेन्शनल दाखवायचं, हा खालचा लेअर आहे माझ्याकडे, हा ट्रायगोनल आहे. आता मी याला वरती एक असा लेअर ठेवला, ठीक आहे. मग हा जो मध्ये स्पेस तयार होईल 2 लेअरच्या मध्ये, दॅट इज देन तो स्पेस कसा असणार आहे तुमचा ऑक्टाहेड्रल. तो स्पेस कसा तयार होईल ऑक्टाहेड्रल. सी, फार सिंपल पद्धतीने सांगता येईल मला तुम्हाला. समजा मी जमिनीवरती आय विल ट्राय टू ड्रॉ दी 3 डायमेन्शनल फिगर्स. मी जमिनीवरती 1, 2 आणि 3 ठेवले, तर हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. हे झालं हे झालं ट्रायगोनल. ठीक आहे, काय झालं ट्रायगोनल. त्याच्यासाठी रिलेशन आपण इथं लिहिलं. आता मी याच्या वरती जर एक ठेवतोय तर हा जो गॅप आहे हा झाला टेट्राहेड्रल. ठीक आहे. आणि जर समजा मी याच्या वरती अशीच एक अरेंजमेंट करून ठेवतोय लाईक दिस, सो मग हा जो येईल गॅप हा होईल ऑक्टाहेड्रल वाईड. ठीक आहे, हा गॅप काही ऑक्टाहेड्रल वाईड. आता हा जो ऑक्टाहेड्रल वाईड आहे याच्यासाठी जर आपण त्याची रेडियस जर घेतली तर ती 0.414 आर, म्हणजे स्पिअरच्या रेडियसच्या तो किती 0.414, 41% त्याची आतली रेडियस. म्हणजे थोडक्यात ऑक्टाहेड्रल कसा येईल, दिस दिस लाईक दिस. ठीक आहे, 3 डायमेन्शनल मध्ये इकडून येतं बघितलं अशा पद्धतीचं वाईड. टेट्राहेड्रॉन कसा होईल फक्त एवढा, आणि ट्रायगोनल 2 डायमेन्शन मध्ये एवढा होईल फक्त. ठीक आहे, हा 3 डायमेन्शनल स्पेस आहे, हा 2 डायमेन्शनल, आणि हा सुद्धा 3 डायमेन्शनल स्पेस आहे. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट ऑक्टाहेड्रल वाईड. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्युबिक वाईड. सी, दिस टाइप ऑफ वाईड इज फॉर्म बिटवीन द क्लोज पॅक स्पियर विच ऑक्युपाय ऑल द 8 कॉर्नर्स ऑफ द क्यूब. मग आता हा कधी तयार होईल, समजा तुम्ही एकावर एक क्यूब रचून ठेवले, एकावर एक, हा एक, हा एक, हा एक, हा एक, आणि याच्यावरती परत 1, 2, 3, 4. मग मध्ये जो तयार होतोय ना असा, तर हा काय झाला क्युबिक झाला. हा काय झाला क्युबिक वाईड तयार झाला. म्हणजे स्टॅकिंग एकावर एक करायची, स्पिअरची अलाइनमेंट एकावर एक ठेवायची. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला जर कॉर्नर जॉईन केले तर तुम्हाला सिंपल क्यूब भेटला पाहिजे. मग इन सच केस आर इज इक्वल टू किती येतो, आर इज इक्वल टू येतो 0.732 टाइम्स आर. ठीक आहे, आर इज इक्वल टू किती आला 0.732 टाइम्स आर. सी, मी प्रत्येक वेळेस हे रिलेशन लिहितोय ना, हे रिलेशन लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाव मग जर समजा तुम्ही साईज ऑफ व्हाईट जर बघितली स्मॉल आर, तर मग सगळ्यात जास्त कोणाची क्युबिकची, त्यानंतर कोणाची टेट्रा क्युबिक, नंतर आहे ऑक्टाहेड्रल, त्याच्यानंतर आहे तुमची टेट्राहेड्रल, आणि सगळ्यात शेवटी ट्रायगोनल. म्हणजे व्हेरिएशन कसं आहे का डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ साईज काय आहे, क्युबिकल व्हाईट सगळ्यात मोठा आहे, क्युबिकल नंतर ऑक्टाहेड्रल आहे, ऑक्टाहेड्रल नंतर टेट्राहेड्रल आहे, आणि सगळ्यात लहान कोण आहे ट्रायगोनल. सगळ्यात लहान कोण आहे ट्रायगोनल. ठीक आहे, म्हणजे व्हाईट सगळ्यात कमी ट्रायगोनल मध्ये येतोय. ठीक आहे, पण ती 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. टेट्राहेड्रॉन मध्ये कमी होतोय 3 डायमेन्शनल मध्ये. म्हणजे डेन्सिटी कुठे जास्त असणार आहे टेट्राहेड्रॉन मध्ये. ठीक आहे. सो दॅट काइंड ऑफ इंटरप्रिटेशन कॅन बी डन. सो दिस इज अबाउट आवर packaging in crystalline solid. Now let us understand ionic, 2 terms, ionic radiant radius ratio. ठीक है, ionic radiant radius ratio.